मार्ग त्यक्त करतील आणि मग राऊतजी ओंकार साधना घेतील. धन्यवाद. 4-5 दिवसापूर्वीच शुक्ल मावशींचं देहावसन झालं. गेले शेवटचे काही दिवस त्या आजारी होत्या. इस्पितळातच त्यांच्यावरती उपचार सुरू होते. पण शेवटी कुठेतरी एक या जीवनाला हा फुलस्टॉप लागतो, तसा त्यांच्या जीवनाला हा फुलस्टॉप आला. वास्तविक त्यांचा आणि माझा परिचय हा व्यक्तिशः 12-13 वर्षापूर्वीपासूनचा जरी असला तरी कौटुंबिक पार्श्वभूमीवर बोलायचं झालं तर आमचे जवळपास 3 पिढ्यापूर्वीपासूनचे संबंध होते. कारण त्यांचे सासरे, चुलत सासरे हे माझ्या आजीकडे राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला येत होते, हे मला खूप पुढे कळलं. त्यानंतर जेव्हा माझी आई इथे पहिल्यांदा दुबईत आली होती आणि त्यांची जेव्हा भेट झाली होती, तर तेव्हा असं कळलं की माझ्या आईची पहिली मंगळागौर आणि त्यांची 5वी मंगळागौर ही एकत्र झाली होती. पण हे अर्थात हे खूप पुढे कळलं आम्हाला. मधल्या काळात संपर्क नव्हता. म्हणजे परमेश्वराचं बघा कसं असतं की कुठे ते भेट होईल आणि कुठे तुटेल, पुन्हा कुठे भेट होईल याचा भरोसा नसतो. हा नियतीने मांडलेला खेळ असतो. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे भेटीमध्ये जायचो तेव्हा दासबोध आणि यावरती चर्चा व्हायची. त्यांनी दासबोध अध्ययन उपक्रमाच्या 3 परीक्षा दिल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी सखोलच्या 200 समासांच्या सर्वच्या सर्व परीक्षा दिल्या होत्या, हे मला तेव्हा कळलं. आणि मला असं वाटलं की आपणही त्या परीक्षा द्याव्यात. आणि माझं परीक्षा देण्यामागचं प्रेरणास्थान या शुक्ला मावशी होत्या, हे इथं आवर्जून मला सांगावं असं वाटतं. कधीही गेलं एकटा असलो तरी केवळ माझीच नाही तर माझ्या घरातल्यांची सुद्धा त्या चौकशी करत होत्या. आणि अगदी त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांचं बोलणं ऐकणं म्हणजे हा प्रेमाचा झरा होता. कारण अत्यंत आस्थेने त्या चौकशी करायच्या. त्या आता वृद्ध आहेत, काही त्यांच्या मागे कुठले व्याप नाही आहेत म्हणून बोलणं असं नव्हतं. ती मनापासूनची त्यांची चौकशी असायची. नमस्कार केला की पाठीवरती हात ठेवायचा आणि मग चौकशी करायच्या. मुलांची चौकशी करायची, बायकोची चौकशी करायची. इतका आपलेपणा त्यांच्यामध्ये होता. दासबोध अभ्यास वर्गामध्ये जेव्हा काही विशेष सत्र असायची, कुठले उत्सव असतील, तर त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग हा आपल्या बरोबरीने असायचा. काहीतरी म्हणणं, काहीतरी सांगणं यासाठी सुद्धा त्यांना तशी इच्छा असायची. मला आठवतंय एकदा महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला काही जबाबदारी आली तर त्या म्हणाल्या मी शिवमहिम्न स्तोत्र म्हणते. आणि त्यांनी शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं. आता सांगायचं आता यात कौतुकासारखं काय, तर आपलं वय झालेलं आहे, आपला आवाज कापतो, परंतु त्यांना त्याबद्दल असं काही वाटत नव्हतं. नाही तर माणूस कचरतो, नाही मी म्हटलो असतो पण माझं अमुक अमुक मला अशी अडचण येते त्याच्यामध्ये. तसं नाही, त्यांचा आवाज जरी कापरा होता तरी त्या आवाजामध्ये सुद्धा त्यांनी शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं. त्यांना दम लागायचा बोलताना. शिवमहिम्न स्तोत्र तसं मोठं आहे संस्कृतमध्ये, त्यामुळे श्वासांवरचं नियंत्रण फार महत्वाचं. पण तरी सुद्धा त्यांनी ते सगळं सांभाळून शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं. प्रत्येक याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा आवर्जूनच असायचा. एक आपल्या दासबोध अभ्यास वर्गातल्या आत्ताच्या तरी मला असं वाटतं त्या सर्वात ज्येष्ठ साधक साधिका होत्या. त्यांनी दासबोध सखोलच्या अभ्यास उपक्रमात शिवतरघळचं शिबिर हे कंपल्सरी असतं, ते झाल्याशिवाय ते पूर्ण झालं तो सखोलचा अभ्यासक्रम असं समजत नाही, असं समजलं जात नाही. त्यांनी ते शिवथरघळीचं शिबिर सुद्धा केलेलं होतं. आणि आपल्या सर्वांमध्ये सुनील चिंचवडकरांना मला असं वाटतं त्यांनी सर्वात पहिल्यांदा ऐकलं होतं त्या शिबिरामध्ये. त्यामुळे सुनील चिंचवडकरांच्या सुद्धा त्या आठवणी सांगायच्या, त्या शिबिराच्या आठवणी सांगायच्या. आज नाही म्हटलं तरी आपले ज्येष्ठांचे जे हात आहेत आशीर्वाद देणारे, ते आपल्यापासून दूर गेलेले आहेत. परंतु त्यांच्या या ज्या आठवणी आहेत ना आपल्या प्रत्येकाच्या, त्यांचं नुसतं दर्शन जरी असेल तरी ते आपल्याला प्रत्येकाच्या स्मरणात राहील. आणि मी अशी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांनी ज्या मार्गावरती जसा त्यांचा अभ्यास केला आणि आपल्याला ती प्रेरणा आपण समजावी आणि तसा आपण अभ्यास करावा. यानंतर
त्यांचे बंधू आणि आपल्या दासबोध अभ्यास वर्गाचे एक सदस्य होते अनिल दाणी. ते आता दुबईत नसतात, ते भारतात असतात. तर त्यांनी आपला संदेश पाठवलाय, आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्या मी त्यांच्या शब्दात आहेत, त्या मी वाचून दाखवतो. की शुक्लताई ही माझी चुलत बहीण होती आणि माझ्या आईचं आणि त्यांचं वय एकच होतं. मी त्यांना म्हणजे लहानपणापासून आम्ही आमच्या एकमेकांच्या चांगल्याच संपर्कात होतो. पण त्याच्यानंतर पुढे शिक्षण आणि नोकरी यामुळे संपर्क आमचा जवळपास नाहीसाच झाला. आणि 2005 या वर्षी जेव्हा मी महेश शुक्लाला दुबईमध्ये भेटलो, तेव्हा हा संपर्क पुनर्प्रस्थापित झाला होता. त्याच्यानंतर ते माझ्यासाठी एक जीवन कसं जगावं यासाठी आदर्श उदाहरण होती ती. कुठलीही तक्रार नाही आणि सहृदय आयुष्यातल्या सर्व घडामोडींचा स्वीकार करणं, हे त्यांच्याकडनं मी शिकलो. आम्ही आमच्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या धोडांबे नावाचे जे गाव आहे, तिथल्या आठवणींबद्दल आम्ही नेहमी बोलायचो. तिचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन जो होता तो अत्यंत व्यापक होता. अगदी कडू आणि गोड जरी आठवणी असल्या तरी त्या त्यांनी सारख्याच चवीने, एकाच चवीने त्याबद्दल त्या बोलल्या. आणि ती खरी दासबोधी होती. दासबोधचा तिने जसा अभ्यास केला होता तसं तिने तिच्या ते व्यक्तिगत आचरणात सुद्धा तो आणला होता. आणि मला असं वाटतं की तिचे जे आशीर्वाद आहेत ते तिच्या पावलांवरती पाऊल टाकून मला चालायला प्रवृत्त करतील, अशी मी अपेक्षा आणि प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. अनिल दाणी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. राऊत साहेब, एक थोडस माझं निवेदन करून मग आपण सुरू करूया ओंकार उपासना. ठीक आहे ना? मी मग ह्या या, प्रोग्राम तुम्ही करताय पहिले करून घ्या. तुम्हाला काय घाई असेल तर, सॉरी घाई असेल तर तुम्हाला पहिले करायचं हो असेल तर हो करा. हो चालेल, करूयात. बर, ठीक आहे, करा तुम्ही. मी बोलतो, करून घ्या. चालेल. यू स्टार्ट. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात आपण प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनात मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आऊट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आऊट हम. सो हम, 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 सो स्टॉप. आपण आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण भस्त्रिका प्राणायाम, जे आपलं कपालभातीचं म्हणतात त्याप्रमाणे करूयात. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करायचं आहे, ब्रीथ आऊट करायचं आहे. आणि हे साधारणतः जेवढं आपल्या कपॅसिटीनुसार दम लागेपर्यंत करा. मॅक्सिमम 54 राऊंड्स इन 30 सेकंड्स. एक्झेल, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. Stop. Hold breath. Hold 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9, 10. Breathe in, full breathe करा. Hold breath. 1, 2, 3. Slow breathe out. परत एकदा आणखी एक राऊंड. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Exhale, hold breath. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Full breathe in. Hold breath. Hold 1, 2, 3. Slow breathe out. One last round. Exhale, अर्धपूरक. Breathe in, breathe out. Exhale, hold breath, hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Full breathe in, hold breath, 1, 2, 3. Slow breathe out. कपालभातीचे 3 राऊंड झालेले आहेत. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. ओंकार करताना सुरुवातीला आपण 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान आणि त्यानंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे, अर्ध्या श्वासात आपला उ म्हणायचा, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी ओंकार जास्तीचा केलेला कधीही चांगला. जेवढा सुरुवात आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखानादासारखा गंभीर असावा. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक. 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 शांत, शांत, शांत. आपण जो आत्ता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केला आहे तो मनातल्या मनात साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिटेड. ते जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये, भ्रूमध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा.
परत एकदा 2 वेळा ओंकार. घर्षणयुक्तपूर्वक. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळाली त्याचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हाताने चेहरा कप करू. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ भक्त श्रीमती शिलावती शुक्ल या आज आपल्यात नाहीये. दासबोध सरकारच्या त्या महत्वाचा खांब होत्या. महत्वाचा खांब का म्हटलं, त्यांनी स्वतः समर्थ भक्त होत्या. त्यांनी सखोल अभ्यास आणि त्यांचे दुसरे जे पाठ्यक्रम असतात दासबोधाचे ते त्यांनी केलेले होते. ते दासबोध अभ्यास वर्गात येण्यापूर्वीच केलेले होते. म्हणून जणू काही आम्ही असं समजतो की समर्थांची कृपा त्यांच्यावर होती आणि समर्थ कृपेमुळे त्यांना हे दासबोध अभ्यास वर्गात याची इच्छा झाली. डॉक्टर काकांची त्या कृपापात्र झाल्या आणि त्यांनी दासबोध अभ्यास वर्ग त्यांच्या घरी वर्षानुवर्ष चालू ठेवला. आम्हाला त्यांचं इन्स्पिरेशन होतं, श्री महेशजींना त्यांचं इन्स्पिरेशन होतं. त्या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणून दासबोध अभ्यास वर्ग जे आहे ते महेशजींनी चालू ठेवला असावा त्यावेळेस, असंही मला वाटतं. एक जिवंत असं धार्मिक स्पिरिच्युअल सिनियर नेहमीच स्माइलिंग फेस मध्ये जे आहे आम्ही त्यांना अभ्यास वर्गामध्ये पाहिलं. त्या जरी सिनियर होत्या तरी त्या बसून नव्हत्या. त्यांचं जे आहे ते समर्थांचं कार्य अविरत चालत होतं. दासबोधाचा अभ्यास, डोंगरे महाराजांचं भागवत त्यांनी माया करून घेतलं की त्यांना वाचायचंय. पुष्कळशा उत्सवामध्ये आणि मुख्य ज्याला आम्ही उत्सव म्हणतो, छोटे मोठे कार्यक्रम त्यांच्या ह्याच्यात झाले, बाहेरही झाले. त्यांनी नेहमीच जी आहे ती अशी इच्छा व्यक्त केली की मी काहीतरी इच्छामध्ये बोलेन. त्यांचं मार्गदर्शन जे आहे ते आम्हाला मिळालं. एक दुवा होता तुझं म्हणजे जे आहे ते जिवंत दुवा आमच्याकरता होता आणि नेहमीच कौतुक करायचं. असं एकाही दासबोध अभ्यास गेलं नाही की त्यांनी कौतुक केलं. नम्र इतक्या होत्या की त्यांना नमस्कार करायला जायचं सिनियर म्हणून त्या म्हणत की तुम्ही मला नमस्कार ना करू, आपण भाऊ बहीण आहोत. अशा प्रकारचं प्रेम त्यांनी नुसतंच त्या बोलल्याने त्यांनी ते पाळलं. आय हॅव सीन दॅट. म्हणजे जसं शब्दामध्ये जो आहे, शब्दानेच मनुष्य बोलतो असं नाहीये, डोळ्यांनी पण मनुष्य बोलतो, बॉडी लँग्वेज मध्येही बोलतो तो. प्रत्येक ठिकाणी त्याचं बोलणं जे आहे ते झळकत असतं. सांगत असं की त्यांनी म्हणजे अभ्यास वर्गाला स्पॉन्सर पण केलं.
असंही म्हणायला हरकत नाही. त्या स्वतःला भाग्यशाली समजायच्या. अभ्यास होत जो आहे तो त्यांच्याकडे होतो. आणखीन तर आणखीन ठीक. आमच्यासारख्या वयोगटामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी जे नी सर्जरी केलेली होती त्याचं एक इन्स्पिरेशन होतं. मी नी सर्जरी केलेली आहे, मी धडधाकट आहे, माझं तर सक्सेसफुल झालंय, तर तुम्हाला जर काही त्रास असेल तर तुम्ही सुद्धा जे आहे ते माझं समोर उदाहरण ठेवा. अशा प्रकारचं जे आहे ते आमच्या समोर त्यांचं उदाहरण. असा एक आता हा एक योगायोग आहे की मृत्यूचं निरूपण या ठिकाणी चाललेलं आहे. 8वा अध्याय हा मृत्यूचा समास आहे. आणि हा मृत्यूचा समास चालू असताना काही लोकांच्या मृत्यूबद्दल जे आहे ते आम्हाला या ठिकाणी जे आहे ते बातमी आलेली आहे. हा एक योगायोग आहे. समर्थ काय म्हणतात मृत्यूबद्दल? संसार म्हणजे सवेच स्वार नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती, कर्मासारिखे प्राणी पडती नाना देशी विदेशी. सरता संचिताचे शेष प्रारब्ध जर संपलं की नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. एकही क्षण लागत नाही, वेळ नाही लागत. प्रारब्धाचं गडी संप. अवचित काळ येतो मारित सुटणे एक सरे, नेऊन घालती पुढारे मृत्यूपणी. मृत्यून म्हणे हा विख्यात, मृत्यून म्हणे हा श्रीमंत, मृत्यून म्हणे हा अद्भुत पराक्रमी, मृत्यून म्हणे हा धूर्त, मृत्यून म्हणे हा बहुश्रुत, मृत्यून म्हणे हा पंडित महाबला, मृत्यून म्हणे हा संत, मृत्यून म्हणे हा महंत, मृत्यून म्हणे हा गुप्त होत असे. एक मृत्यू समय लागले, एक आधी पंथ क्रमिले, एक ते शेवटास गेले वृद्धपणी. काही पहिले गेले, काही नंतर गेले. मृत्यून म्हणे हा बाळ तारुण्य, मृत्यून म्हणे सुलक्षण, मृत्यून म्हणे विचक्षण बहु बोलका, मृत्यून म्हणे पुण्यपुरुष, मृत्यून म्हणे हरिदास, मृत्यून म्हणे विशेष सुकृती नर. आता असो हे बोलणे, मृत्यूपासून सुटिजे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपर्यंत. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी मृत्यू पावती. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबर मृत्यूपंथे, गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्यकर्ते, गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे, गेली पंडिताची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नाना मते, गेली तापस्यांचे भारो, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्यूपंथे. असो ऐसे सकाळी गेले, परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले. समर्थांनी मृत्यूबद्दल एक उत्कृष्ट चिंतन असं करून ठेवलेलं आहे. दासबोधामध्ये मृत्यूचा विचार करणं परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे. हा एक अभिनव प्रयोग संतांनी मृत्यूचा चिंतन, मृत्यूचा विचार या ठिकाणी जो मांडलेला आहे. समर्थांनी मृत्यूचं निरूपण असं लिहिलेलं आहे. पण गुरुदेव नारायणांनी, मी ज्याच्यातून आता हे वाचलं, त्यांनी मृत्यूचे सामर्थ्य लिहिलंय. त्याला टायटल दिलंय मृत्यूचं सामर्थ्य. तसं हे मृत्यूचं सामर्थ्य आम्ही सर्वांनी तोंडात बोट घालावी. की काय जे आहे ते काहीच बोलायला त्या ठिकाणी जे आहे ते जागा राहत नाही. पण ही गोष्ट नक्कीच जे आहे ते, जे त्यांनी जेवढं कार्य केलं, शुक्लाजींनी ज्याप्रमाणे जे आहे ते दासबोध अभ्यासाचं कार्य केलं, दासबोध अभ्यास त्याचा सर्वच ऋणी राहील, त्यात वाद नाही. मी येथे समर्थ चरणी प्रार्थना करतो की त्यांना जे आहे ते सद्गती मिळावी, आणि याच ठिकाणी विरमतो. धन्यवाद. आता आपण जे आहे ते अध्याय 8व्याचा 9वा श्लोक जो आहे ते आपण यांनी पाहणार आहोत. आणि मृत्यूचं चिंतन जे आहे ते आपलं पुढे चालू राहील अध्याय 8च्या अनुक्रमे. धन्यवाद.
संजयजी तुम्ही आहात? हो डॉक्टर साहेब, मी आहे, पण मला वाटलं सलील मरे मनोबरोबरती बोलणार आहे ना, म्हणून मी थांबलो होतो. सलीलजी आता मनोगत आहे? जी हा हो आहे, पण तुम्ही म्हटलं तर अध्याय 8वा म्हणून मग मी थांबलो होतो. ठीक. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरण पूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. शुक्रमावशींचं विशेष स्मरण पुन्हा एकदा आणि आपल्या सर्वांना वंदन करतो. मनाच्या श्लोकातला 11वा श्लोक आपण एकत्र म्हणूया आणि त्यानंतर मी काही विचार मांडतो. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. या श्लोकातून प्रपंचातला सुखाबद्दलचा विचार हा कसा फोल आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण लग्न करा अथवा न करा, आपण कुठल्याही आश्रमात असो, ब्रह्मचारी आश्रम असो किंवा गृहस्थाश्रम असो किंवा वानप्रस्थाश्रम असो किंवा संन्यासाश्रम असो, जेव्हा आपण देह धारण करतो तेव्हाच आपला प्रपंच सुरू झालेला असतो. आणि जन्म मरणाचं जे चक्र आहे त्याला संसार असं म्हटलं गेलंय. तर प्रपंचात आपण हे फक्त आपली कर्तव्य करायची असतात आणि ते कर्तव्य करताना जे समोर येईल ते एन्जॉय करायचं असतं, त्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि ते एन्जॉय करताना सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे की हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, जो समर्थ विचारतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे. सगळ्या अर्थाने या जगात कोण सुखी आहे, मग हे जग का निर्माण झालं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, ते एका अभंगात म्हणतात, त्यांनी प्रश्न विचारला, ते जगाशी बोलत नाहीत, ते फक्त परमेश्वराशीच बोलतात. कशाला हे जग निर्माण केलं ते म्हणतात. पहिलं चरण अभंगाचं असं आहे की कुणा हे दे कुणा ते दे, न देसी सर्व कोणासी, प्रभो हा खेळ दुनियेचा कशाला संग केलासी. तू जर का कोणाला एक कमी जास्त जर का देत असतोस, सगळ्यांना सारखं तू देत नाहीस आणि सगळ्यांना सगळं जर का देत नाहीस, तर मग हा दुनियेचा पसारा तू मांडलास कशासाठी. 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोविड संपत आला होता, मला असं वाटतं तेव्हा, त्या काळातली गोष्ट आहे. सगळ्यांना ती व्यक्ती पण माहिती आहे. 22 मजली उंच इमारत स्वतःच्या मालकीची आहे. आता स्वतःच्या मालकीची असणं हे अलीकडच्या काळात काही बरेच जण मिळतील, पण त्याला त्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी ती संपूर्ण 22 मजली इमारत. म्हणजे मग काय, एक मजला असेल स्वतःच्या गाड्या पार्क करायला, दुसरा मजला असेल येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था करायला, त्यांच्या गाड्या पार्क करायला, एखाद्या मजल्यावर स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, स्वतःसाठी एक मजला, मुलांसाठी, सुनेसाठी, कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी, असे अनेक अनेक मजले. मुकेश अंबानींबद्दल मी म्हणतो, आपल्या लक्षात आलं असेल, एका IPLच्या कुठल्या एका टीमचे ते मुख्य आहेत, प्रमुख आहेत. त्यांच्या इमारतीच्या खाली RDX काय जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली गाडी कोणीतरी ठेवली होती. आता त्या माणसाकडे एवढी सुख सगळी हात जोडून उभी असताना काही दिवस तरी त्यांना ती काळजी लागली असेल की नाही, की असं का व्हावं, आपल्याकडे हे काय यावं. काहीतरी तर त्या काळात तरी त्यांचं दुःख असेल, काहीतरी त्यांना शोक झाला असेल. तर असं आहे की प्रत्येकाला वाटतं की हे सुख कायम राहावं, पण तशी व्यवस्था आपल्याकडे नाहीये. आणि एक ते गाणं आहे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. याचा अर्थ जीवनात ही घडी अशी राहणार नाहीये याची पूर्ण कल्पना आहे. म्हणून मग अशी इच्छा व्यक्त करावी लागते की जीवनात ही घडी अशीच राहू दे. इच्छा करणं काही वाईट नाहीये, पण मग आपली कर्म, आपला मार्ग त्यानुसार असला पाहिजे. म्हणजे आलेलं वाट्याला जे काही आहे ते सगळं सुखच वाटेल. बरं, सगळी सुख असं काहीच नाहीये, पण जी असतील ती सुद्धा इथे सोडून केव्हा ना केव्हा या जगातनं रामराम म्हणत जावं लागतं. म्हणून समर्थ फार छान गंभीर प्रश्न इथं उभा करतात, आपल्याला विचारतात किंवा मनाला विचारतात की जनी सर्व सुखी असा कोण आहे. सर्व सुखी हा शब्द आहे म्हणजे संत केवळ हा सुखाचा विचार करत नाही, तर सर्व सुखाचा विचार करतात की सर्व सुख असलेला असा कोण आहे. तुकाराम महाराज सगुण रूपात
आपल्या परमेश्वराचं पांडुरंगाचं वर्णन करताना त्याचं सगळं अलंकाराचं त्याचं जेव्हा वर्णन करतात, शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणजे त्या सगुण रूपातलं परमेश्वराचं रूप बघणं हेच माझं सर्व सुख आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवी तुम्ही आपलासा करा, तेच सर्व सुखाचे आगर आहे. सगळी सुख ही तिथं एका ठिकाणी ती जमलेली आहेत, नुसतं सुखी नाही. साधारण आपण काही आंबे खातो, श्रीखंड खातो वगैरे जे खातो, एक ठराविक काळात आपण ते व्यवस्थित खाऊ शकतो, पचवू शकतो. पुढे पुढे शुगर वाढू नये वगैरे म्हणून काळजी घ्यावी लागते. पण ते तेव्हाच, पण तरी खावीशी वाटतात, कारण त्याचा आता पूर्वी खाल्लेली आहे. पण आता ती सुखावं नाहीये. ती जी आवड आहे, ती जी गोडी आहे, ते जे सुख आहे, ते आता खरं सुख देणारं नाहीये. तर पुढे त्याचा परिणाम हा दुःखच होणार आहे. केव्हा तरी याचा विचार केला पाहिजे की इंद्रिय पातळीवर किंवा ज्ञानेंद्रियाच्या पातळीवरच्या सहाय्याने प्रपंचात आपण सर्व सुखी होऊ शकत नाही. आपण सर्व सुखी होऊ शकत नाही. म्हणून समर्थ पुढे प्रश्नाचं उत्तर देतात की विचारे मना तुझी शोधून पाहे. मनाला म्हणतात की तूच हे शोधून बघ, कोणी आहे का. आता इथं दोन दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे की मग सर्व सुख कशात आहे. सर्व सुख कशात आहे हे लास्ट आउटपुट आहे, पण त्याच्या आधी मग सर्वार्थाने सुख कशात आहे हे पुढच्या श्लोकांमध्ये पुढे येणार आहे. तेव्हा त्याचा आपण विचार करूया. पण पहिला विचार, या जगात सर्वार्थाने सुख नाही, नाही आणि नाही हे त्याचं उत्तर येतं. समर्थ म्हणतात दासबोधात की अवघेची जन प्रपंच करीती, अवघेची जन प्रपंच करती आहेत त्यात सुख मानून घेती, पण राजे लोक जे वैभव भोगती ते करंट्यास सुख कैसे. मग हे राजे लोकांचे जे वैभव आहे ते कसं प्राप्त करायचं, ते पुढे त्यांनी त्या समासात दिलेलं आहे. तर करंट्याला सुख कसं मिळणार. तो जर का प्रपंचात जर का सुख बघत असेल तर ते त्याला मिळणार नाही. हे अनुभव येऊन सुद्धा माणूस तिथे शहाणा होत नाही. ही समर्थांची खंत आहे ते सुख मानतो आपण सुद्धा. काय होतं, आहे ते सुख मानतो किंवा ठीक आहे, नाही ना, नाही मग कदाचित हे याच्यामध्ये असेल, मग असं आपण काहीतरी ते ऍडजस्टमेंट करतो. म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तो कोल्हा असतो, वेलीला द्राक्ष लागलेली असतात, पण उडी मारून सुद्धा त्याचं तोंड त्या द्राक्षाच्या घडापर्यंत जेव्हा पोहोचत नाही तेव्हा तो म्हणतो की नाही, हे आपल्या उपयोगाची, बहुतेक ही द्राक्ष आंबट आहेत म्हणून ती आपल्याला मिळत नाही, दुसरं काहीतरी बघू, अशी ऍडजस्टमेंट करायची मग सवय लागते. आणि दुसरीकडे सुद्धा शेवटी कपाळमोक्ष सुद्धा होतो त्याच्यामध्ये, आणि खरं सुख आपल्या वाट्याला येत नाही. माझ्या भोवती माझ्या वाट्याला जे जे नको असं वाटतं किंवा हवं असं वाटतं, या तक्रारींमुळे आपण अहम ब्रह्मास्मी या बोधापर्यंत जाऊ शकत नाही. आपण म्हणजे आपला जीव तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण मग पुन्हा तिथे देहाभिमान आपला आडवा येतो. अमुक असावं, तमुक असावं, हे नसावं, ते नसावं. डॉक्टर साहेबांनी बऱ्याच वेळा त्यांचं आणि डॉक्टर काकांचं बोलणं एकदा सांगितलं, अगदी अलीकडे परवा सांगितलं होतं की जोपर्यंत मी देह आहे हे आपल्या मनातनं जात नाही तोपर्यंत आपलं काम होणार नाही. आणि अगदी सांगतो, मी गेल्या गुरुपौर्णिमेला मी जेव्हा मुरगुडला गेलो होतो तेव्हा मंदाताईंचं दर्शन नेहमी होतं, गेलं की तिथं असतात, त्या गुरुपौर्णिमेला येतात. तेव्हा मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या पायावरती मला सूज दिसली. पूर्वी पण ती होती, मला माहिती होतं, पण मी त्यांना त्याबद्दल न विचारता मी त्यांना विचारलं की गुडघे बरे आहेत का, कारण गुडघे दुखीचा पण त्यांना त्रास आहे, साहजिक आहे, वय आहे, गुडघे दुखतात का. मंदाताईंनी काय उत्तर द्यावं. मंदाताई म्हणाल्या, मला कल्पना नाही, ते गुडघे माझ्याशी बोलत नाही आणि मी गुडघ्यांशी बोलत नाही. किती छान उत्तर आहे की नाही. त्यांनी मला सांगितलं, हो दुखतात, कमी दुखतात, औषधं चालू आहे, नाही मी त्यांच्याशी बोलत नाही, ते माझ्याशी बोलत नाही. याचा अर्थ तो देहाभिमान तिथे त्यांच्या ठिकाणी नाहीये. काकांनी त्या नियमाच्या आधारे सांगितलं, मंदाताईंनी हे उदाहरण देऊन सांगितलं. गंमत अशी की मंदाताई अजून सुद्धा सज्जनगडावरती जातात, याच्यात डोलीमध्ये बसून जात असतील, पण त्यांचं जाणं आहे अजून तिथे. म्हणजे तिथं देहाभिमान नाही तर माणूस थकतो की आता माझ्याच्याने चालवेल की नाही, माझ्याच्याने होईल की नाही. मग तिथे पावसाळ्याचे दिवस, पाणी पडलेलं असतं वगैरे कसं. तर ही तक्रार त्यांच्या आयुष्यात नाही. ही तक्रार दूर करायची असेल तर सगळ्या अर्थाने सुखी असा या जगामध्ये कोण आहे, तो कुणीही नाही, हे त्याचं उत्तर मिळतं. गंधे महाराज म्हणून एक नाशिकचे कीर्तनकार होते, रामदासी होते, ते या श्लोकांवरती सांगितल्याचं त्यांनी मला आठवत आहे की
जनी सर्व सुखी असा कोण आहे, तर निर्लज्जम सदा सुखी असं ते म्हणायचे. म्हणजे जो माणूस निर्लज्ज असेल असो, विनोदाचा भाग वेगळ्या सोडूया, परंतु का आपल्याला साधन करावं असं वाटत नाही? कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाकडे आपण नेहमी दुर्लक्ष करत असतो. एक लहानसा दृष्टांत, छोटी गोष्ट सांगतो. तो पती पत्नी असतात, रिटायर्ड झालेले असतात नोकरीतनं, आरोग्य छान असतं, मुलीचं लग्न झालेलं, मुलाचं लग्न झालेलं, दोघंही परदेशात आहेत आणि त्यांच्याही सुखाने संसार सुरू आहेत, यांचं आयुष्य सुरू आहेत. आता साधारण जेवण झाल्यानंतर मग दुपारची वामकुक्षी असते, झोप असते, 1 ते 4 सगळीकडेच झोपतात, पण पूर्ण बदनाम होतं त्याने. असो, तसेच दुपार काय आमरस वगैरे खाऊन झोपले असतील, 4 वाजता उठले असतील, तोंड धुतलं, बाहेर येऊन बसले, बायकोनी चहा आणला, चहा दिला आणि चहा घेतल्यानंतर ते आपल्या बायकोला म्हणाले, आपला प्रपंच किती सुखाचा झाला की नाही, किती छान, म्हणजे अडचणी आल्या असतील पण तरी सुद्धा आपण त्यावरती मात केली, मुलीचं लग्न झालंय, मुलाचंही लग्न झालंय, आता त्याला बाळ होणार आहे वगैरे असं. आणि या विचारांमध्ये ते होते. आपण सुद्धा कधीतरी असा विचार करतो, म्हणतो की नाही किती आपण छान सुखाचा झाला प्रपंच, बरं वाटलेलं असतं. असे ते जातात, 5-10 मिनिटं जातात. बायकोला मग बायको येते, बायको म्हणते की अहो जायचं ना, मग निघायचं ना बाहेर. हा माणूस म्हणतो, कुठे, कशाला आता? तर म्हणे, नाही तुम्ही मागच्या रविवारी म्हणाला होता तुला साडी घेऊन देतो म्हणून वगैरे असं. तर अगं ते म्हटलो असेल मी, पण आता तो मुलगा येणारच आहे काही 1-2 महिन्यांनी वगैरे, त्याच्यासाठी त्याच्याबरोबर काही खरेदी होईल तेव्हा घेऊ, आता काय करत, तुझ्याकडे ढिगभर साड्या पडलेल्या आहेत, आता साड्यांची काय आपल्याला आवश्यकता आहे? तर ती म्हणाली, तुमचं हे असंच असतं, भावनेच्या भरात तुम्ही बोलून जातात. आत्ताच म्हणालात की तुझ्यामुळे माझा प्रपंच सुखाचा झाला, तुला सगळं त्याचं श्रेय आहे, आता मी म्हणते साडी घ्यायला चला, तर तुम्ही मला आता नाही म्हणतायत. तर म्हणे, हो म्हटलो असेल, पण म्हणून काय तेवढा शब्द धरून ठेवायचा का? तर ते काही नाही म्हणे, तुम्ही म्हणाला होता आता तुम्हाला यावं लागेल. मग मागच्या रविवारी कुठल्या तोंडाने तुम्ही म्हणाला होता आणि आता म्हणाला जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणून? तो माणूस म्हणाला की थोडे दिवस थांबू आपण, पण त्या दोघांचं कडाक्याचं तिथं भांडण सुरू झालं. नाही असे चेहरा असा फुगला आणि शेवटी तो नवरा चिडून म्हणाला की हे बघ, आता मला आज रात्री जेवायचं नाही. ती म्हणाली, मी सुद्धा स्वयंपाक करणार नाही म्हणून. दोघं वेगळ्या वेगळ्या खोलीत बसले. तिघं आत जाऊन काय गवाराची भाजी वगैरे काय निवडत बसली. या माणसाने पुस्तक घेतलं, पण पुस्तकात लक्ष कुठे आहे? कारण आत्ताच तो जो म्हटला की आपला प्रपंच सुखाचा झाला, जगी सर्व सुखी असा कोण आहे हे मी सांगेन म्हणाला, की आता मी सुखी आहे, अशी त्याची धारणा झाली आणि 5 मिनिटांनी प्रकरण तर इथपर्यंत आलं. तर असं आहे की इथे भगवंतांचं, संतांचं म्हणणं जे आहे ना, हे खोडून काढायचं नाहीये, ते पटवून घ्यायचं असतं. मला हे पटत नाही असं म्हणू नये, मला हे कळत नाही असं तिथं म्हणावं. कारण त्यांच्या समोर रामराय हनुमंत हे प्रकट झालेले असतात. महाराष्ट्राचा, तामिळनाडूचा राजा जो आहे, हा त्यांच्या पायावरती डोकं ठेवत असतो आणि आपण आपल्या सुट्टीवरती गेलो तर आपला रिक्षावाला सुद्धा ऐकत नाही, अशी आपली परिस्थिती असते. थोड्या वेळाने मुलाचा फोन येतो अमेरिकेतनं. आता तो फोन कोणी घ्यायचा हा प्रश्न, कारण दोघे रागावलेले आहेत, मी नाही घेणार, मी नाही घेणार. फोन कोणाचा आहे माहिती नाही. 3-4 वेळा ती रिंग वाजल्यानंतर शेवटी ते वडील फोन घेतात आणि फोन उचलतात आणि म्हणतात, तो मुलगा त्यांचा अमेरिकेतनं सांगत असतो, बाबा मी गणेश बोलतोय अमेरिकेतनं आणि मला मुलगा झाला, तुम्ही आजोबा झालात बाबा वगैरे. आता यांचं आधीचं जे त्यांचा जो त्रागा असतो तो संपलेला असतो, नातू झाला म्हणून त्यांना आनंद होतो आणि त्या आनंदाने त्याच्याशी बोलतात आणि बायकोला म्हणत, अगं इकडे ये, ऐक, हा फोन घे, बघ काय सांगतोय तो. ते म्हणे, मला यायचं नाही, मला बोलायचं नाही. ते म्हणे, अगं गणेशचा फोन आहे आणि त्याला मुलगा झालाय, तू आता आजी झाली, झाला. पुन्हा आनंदी आनंद सुरू झाला. म्हणजे आधी काय होतं, आधी प्रपंचामध्ये सुख होतं, याच्याबद्दलच्या त्यांनी गप्पा केल्या. त्याच्यानंतर या प्रसंगावरनं त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला. पुढे पुन्हा चांगली बातमी आली, म्हणजे तो प्रपंच सुखाचा नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कभी सुख है कभी दुःख है, इसी का नाम दुनिया आहे असं म्हटलं जातं. तर प्रपंच केवळ सुखाचा नाही तर नाही, कारण जर का तो सुखाचा असता तर तो कोणी सोडला नसता, आणि जर तो दुःखाचाही नाही, कारण तो दुःखाचा असता तर तो कोणी केला नसता. तर याचं उत्तर जे आहे ते आपल्या 3ऱ्या चरणामध्ये येतं की ही दुःख आपल्या वाट्याला काय येतात, तर मनात वाचिरे पूर्व संचित केले, याबद्दलचा विचार आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.
भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 9. कविं पुराणमनुशासिता रमणोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् जयाचे आकाराविनाशने जया जन्मनादिमणे जे आघवेची आघवेपणे देखत असे जे गगनाहून जुने जे परमाणुहून निशाने जयाचे निसन्निधाने विश्वचळे जे सर्वाते जयाविये सर्व जेणे जिये हेतू जयाविहे अचिंत्य जे देखे ओळंबा इंगळून चरे तेजी तिमिरजेथ न सरे जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी सुसडा सूर्यकिरणांचा राशी जो नित्य उदो ज्ञानियासी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. सर्वज्ञ पुरातन विश्वाचा नियंता अणुपेक्षा देखील लहान सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे असा अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परमपुरुष त्याचे जो स्वतः चरण करतो ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यू रहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व असते तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे पहा विस्तवात जशी वाळवी लागत नाही ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग नाही त्याचप्रमाणे तो स्वभावतः प्रकाश ज्ञान प्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे जो स्वरूप दिवस अज्ञान्यांना अंधाराप्रमाणे असतो ते या ओवीत सांगतात जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही जेथे अस्त होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आवाज आपल्यापर्यंत येतो आहे असं समजतो. मृत्यूचा चिंतन आपलं चाललेलं आहे मृत्यूचा विचार चाललेला आहे प्रत्येकाला मृत्यू हा अवश्यंभावी आहे आणि वाढत्या वयाप्रमाणे तुझं चिंतनही जे आहे ते आवश्यक आहे. आता मी हे मला उद्देशून म्हणतोय तर काय अभ्यास हा आपण केलेला आहे या अध्यायामध्ये ते पाहणार आहोत. अभ्यासाचा उद्देश काय आहे. अभ्यासाचा उद्देश हा आहे की हाऊ टू डाय इंटेलिजंटली एवढंच आहे. आर्ट ऑफ डाईंग आर्ट ऑफ लिव्हिंग ही यायला पाहिजे अध्यात्माचा अभ्यास करून. आणि त्याच्याबरोबर आर्ट ऑफ डाईंग सुद्धा संतांनी आपल्याला शिकवलेला आहे. हाऊ टू डाय इंटेलिजंटली. आता असं काही आपण शब्द बोलले की आपल्याला असं वाटेल की जेव्हा आहे तर जे आहे ते काहीतरी वेगळं सांगतात ते किंवा असं काहीतरी असं वाटतं इम्प्रेसिव्ह सांगतात ते की काय. तर असं नाहीये. त्याच्यामध्ये चैतन्य स्वरूपात राहून देह सोडणं होश मध्ये राहून देह सोडणं भगवंताच्या चिंतनामध्ये राहून देह सोडणं याला त्यांनी इंटेलिजंटली डाईंग म्हटलं. मग इंटेलिजंटली लिव्हिंग म्हणजे काय. ते इंटेलिजंटली लिव्हिंग म्हणजे परमात्म्याच्या चिंतनामध्ये व्यवहार करत राहणं. आता कोणी असं म्हणेल की बा हे तुम्ही काय सांगताय की म्हणजे हे असं कसं शक्य आहे.
मृत्यूच्या वेळेस जे आहे ते एवढं सर्व जे आहे ते मनुष्य अर्धा बेहोश असतो, त्याला औषधाचा पण परिणाम असतो, तो गुंगीत असतो. आणि त्यावेळेस कसं काय म्हणजे हे सर्व असं होऊ शकेल की येईलच, भगवंताचं चिंतन होईलच. म्हणजे उत्तर जे आहे त्यांनी अशा प्रकारे दिलंय की नाही, तुम्ही आपण पहिल्यापासूनच जर तशी व्यवस्था करून ठेवली तर म्हणे वेळेवर जे आहे ते भगवंत आपल्याला जो आहे तो सांभाळेल. पण ही पहिल्यापासून व्यवस्था करायला. एव्हरी मुवमेंट इज अ मुवमेंट ऑफ डेथ, हे आपण मागे बोललो होतो. असं काही विचार करायचं की मी लहान आहे तर मला आता वेळ आहे, किंवा तुम्ही आता मोठे झालाय तर तुम्ही करा आम्ही नंतर करू, असं त्याच्यामध्ये नाही. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं की स्मरणामध्ये भगवंताच्या सतत राहणं हाच एक उपाय या ठिकाणी दिसतोय की अभ्यास योग युक्तेनं, हे आपण पाहिला होता पहिला. अभ्यास जो आहे तो अभ्यास याचा करावा कशाचा, परमात्मा. कोणी असं म्हणेल की बाबा आता आम्ही अभ्यास केला पण आम्हाला की जमत नाही तेवढं, तर ते म्हणतात की नाही पुनरपी परत परत अभ्यास करत राहा, असं आलेलं आहे या ठिकाणी. अनुस्मरेन हा जो शब्द आहे तो हेच सांगतो, अनुचिंतयन हा शब्द हेच सांगतो, परत परत जे आहे ते करत राहा. मग ते कसं होईल, कार्य करताना परमात्माचं चिंतन कसं राहील, तर त्याचं उदाहरण अशा प्रकारचं आहे की आता जसं समजा मी जर काही काम करतोय किंवा इव्हन झोपलेला पण आहे, तरी पण डॉक्टर किशोर म्हटल्यावर लागलीच जे आहे ते मी जागेन की नाही जागा, म्हणजे शक्यता पूर्ण आहे की मी जागेन आणि विचारेन की कोणी मला बोलवलं. किंवा कोणतेही कार्य करताना हे नाही मी विसरत की मी अमका अमका आहे, उपाधी नाही विसरत. मी मनुष्य आहे, मी डॉक्टर आहे, मी पडला शिकलेला आहे, माझ्याकडे मी इतका श्रीमंत आहे, माझं एवढं मोठं कुटुंब आहे, माझं समाजामध्ये एवढा मान आहे, हे नाही विसरत. हे कसं काय लक्षात राहतं, परमेश्वराचं नाव का नाही लक्षात राहू शकत. नाही म्हणजे तुम्ही जर त्या पातळीला गेला, संतांच्या पातळीला गेला, तर वेगळं नाव लक्षात ठेवायची आवश्यकता पडणार नाही. आणि मग आर्ट ऑफ डाईंग ज्याला आपण आता म्हटलेलं आहे की अंशपूर्वक चैतन्य स्वरूपात राहून व्यवहार करणे आणि शेवटी देहाला सोडून देणे. जसं आता त्यांनी सांगितलं मंदताईंबद्दल की गुडघ्याचा आणि त्यांचा संबंध नाहीये, मग त्या ठिकाणी म्हणतात देहाचा आणि तुमचा संबंध नाही, असं काही होऊ शकतं का? त्यांच्या मनात कसं आलं, त्यांनी कसं ते साध्य केलं, जिवंत उदाहरण आपल्या समोर जर आहे, हेही जे आहे ते उदाहरण होऊ शकतं की नाही. अंतकाले जे मामेव स्मरण मुक्ता कलेवर प्रयाती समद्भाव याती नास्तत्र संशय. नास्तत्र संशय म्हणजे संशय रहित हे. काय संशय रहित आहे की जो अंतकाळी माझं स्मरण करील त्याला जे आहे ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल, असं त्यांनी म्हटलं, असं आश्वासन दिलंय भगवंतानी. याच्यामध्ये भगवंताचं भगवद्गीता कशी आहे, त्यामुळे त्याचा प्रत्येक श्लोक जो आहे भगवंताचा हे भगवान श्रीकृष्णांची जीवनी आहे, असं आपण पहिले पाहिलं होतं. आता भगवान श्रीकृष्णाची जीवनी म्हणजे त्यांचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी ते आहे. तर कोणते 7 प्रश्न याच्यामध्ये डिस्कशन झाले तर त्याचं आपण पाहिलं. आता म्हणजे एक आणखीन पॉइंट आहे की चांगलं मरण म्हणजे काय, तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलंय की एक तर आपण मी सांगितलं तुम्हाला की देह दुःख, एकदा देह सोडला आपण जिवंतपणी आणि भगवंताच्या स्मरणात राहिलं तर देहाचं दुःख कमी होईल आणि परत पुनर्जन्म न होता आपण भगवंताला जाऊन मिळू, हे चांगलं मरण. हे सांगितल्यानंतर हा अध्याय जो आहे तो कशा प्रकारे सुरू झाला आहे, तर हा अध्याय सुरू झाला आहे की ते अर्जुनाने विचारलंय की अरे ब्रह्म म्हणजे काय. त्यांनी सांगितलं अक्षरम ब्रह्म परमम, म्हणजे ब्रह्मतत्व जे आहे, अंतिम तत्व जे आहे, अंतिम सच्चित आनंद जो आहे तेच ब्रह्म आहे. त्याच्यानंतर अध्यात्म म्हणजे काय, तर हेच ब्रह्म जे आहे जे प्राणिमात्रात गेलेलं आहे, प्रत्येगात्मा ज्याला म्हणतात, पुढचं चैतन्य ज्याला म्हणतात, त्याला त्यांनी अध्यात्म म्हटलं की हा परब्रह्माचा स्वभाव आहे. हे जे आपल्याला जग दिसतंय ते असं. कर्म म्हणजे काय, तर हे सर्व जग निर्माण झालं, अस्तित्व निर्माण झालं, भूतभाव उद्भव करा
भूतभाव उद्भव करा. म्हणजे दिस ट्रूथ इज शायनिंग इन द अस्तित्व असं त्यांना म्हणायचं. अधिभूत म्हणजे काय? पंचमहाभूताचं परिवर्तनशील जितकं आहे, आपला देह आहे आणि जग आहे, हे सर्व काय तर म्हणे हे अधिभूत आहे. अधिदैव काय? तर ही शक्ती जी आपल्याला चालवते, देवी देवता आपण जे सर्व म्हणतो, ही शक्तीच एक प्रकारे चालवती आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे. इंद्रियांची देवता आहे आपण असं म्हणतो. तर हे काय तर म्हणे हा अधिदैव आहे. आणि अधियज्ञ म्हणजे काय? की हा जीवात्मा जो आहे, हे भगवंताचं स्वरूप आहे हे जीवात्मा. मग या शरीरामध्ये हा जीवात्मा वावरतो, म्हणजे भगवंत जो आहे तो या ठिकाणी वावरतो. हृदयस्थ परमेश्वर आपण म्हणतो. तर काय झालं की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ हे सर्व जितके शब्द आहे, हे सर्वांचं ह्या ठिकाणी आपण विवेचन पाहिलेलं आहे. पण मुख्य पॉइंट काय? मुख्य पॉइंट हा आहे की सर्व परब्रह्माचं स्वरूप आहे. हे सर्व परब्रह्मालाच जे आहे ते आपल्याला सांगले जात. म्हणजे परब्रह्माचं समग्र स्वरूप या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. आणि असं परब्रह्माचं समग्र स्वरूप विवेचन करून ते विचारतं की प्रयाण काळामध्ये तुम्ही कशा प्रकारे भगवंताला जाणता, असं अर्जुन प्रश्न विचारतो. कसे जाणतात प्रयाण काली? ते म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर. तर कसं काय जाणतात ते? त्यामुळे जे आहे ते त्यांनी सांगितलं की हे भगवंताचं स्वरूप जे आहे, हे भगवंताचं स्वरूप ज्यांनी आत्मसात केलेलं आहे, त्यांना वेगळं भगवंताचं स्वरूप जे आहे ते आठवण ठेवायची जरूरत राहत नाही. भगवंतच त्यांना जे आहे ते सांभाळतो. आणि म्हणून जे आहे त्यालाच त्यांनी मग त्या अशा देह सोडण्याला त्यांनी परफेक्ट डाईंग, एंडिंग बॉडी असं म्हटलेलं आहे. असं जर नाही झालं तर मग ययम वापी स्मरण भाव त्याच्याने त्यांचे कलेवर. म्हणजे जे आहे ते काय होईल की जो विचार आम्ही त्यावेळेस करू, त्यावेळेस त्या योनीमध्ये त्या ठिकाणी आमचा पुनर्जन्म होईल हे आहे. म्हणून काय करा की नाही, जे आहे ते अध्यात्माचा अभ्यास करा आणि अध्यात्माचा अभ्यास करून तत्व जे आहे ते पकडून घ्या. आम्हाला काय गायडन्स मिळाला की तस्मात सर्व कालेषु, पुढचा श्लोक जे आहे तस्मात सर्वेषु कालेषु, म्हणजे प्रत्येक वेळेस काय करायचं? माम अनुस्मर, मला जे आहे ते स्मरण कर माझं सर्व वेळेस. आणि मया अर्पित मनोबुद्धी माम एव एष्यसी, म्हणजे संशय नको ठेवू, मला मनबुद्धी अर्पण कर आणि माझ्या स्मरणामध्ये तू राहा. दिस इज व्हॉट द लव्हिंग गायडन्स ऑफ गॉड असं म्हटलेलं एका ठिकाणी एका भाष्यकाराने. स्वतींचं भाष्य आहे. मनाचं काय करा तर म्हणे मनाचं जे आहे ते म्हणतात की तुम्ही फक्त माझी आठवण करा, मलाच आठवण करा फक्त, आणखी कुणाची आठवण नका करा. मग ते परत पुढे त्यांनी काय म्हटलं याच्यामध्ये की युद्धचे पण म्हटलंय त्याच याच्यामध्ये. म्हणजे तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, म्हणजे तुम्ही युद्ध करत राहा असं म्हटलंय. म्हणजे संसारामध्ये राहा. संसार सुद्धा एक प्रकारे युद्धच आहे आमच्याकरता. अहोरात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. तर मग असं जर आहे तर आम्ही ते करत राहायचं, त्याला सोडायला नाही म्हटलंय. व्हॉट अबाउट माय रिस्पॉन्सिबिलिटी, तर म्हणे यू कंटिन्यू. कशी कंटिन्यू कर? जसं मी सांगितलं आता की मी डॉक्टर किशोर आहे हे तर मी कधी विसरत नाही आणि काम करत राहतो मी आपलं. तसंच मी आत्मतत्व आहे, अहम ब्रह्मास्मी, आय एम दॅट, हे न विसरता हे एकदा झालं की आपलं काम झालं. मग आपण सर्व कार्य करू शकतो. त्यात फक्त जे आहे ते यावेळेस नामकरण जे आहे ते बदलतंय. नामकरण जे आहे ते दुसरं वेगळं होत आहे, पण ती भावना त्या ठिकाणी असायला पाहिजे. विचाराने जे आहे तुम्ही पुढे जाल, पण शेवटी भावना तशी असली पाहिजे. तर मग जे आहे ते हे कसं जमवायचं, कसं जमायचं? तर अभ्यास योग युक्तेनं चेतसा नान्य कामिना, म्हणजे अभ्यास जे आहे ते प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, मेक ए हॅबिट, मेक ए सवय, फायनली मेक ए नेचर, स्वभाव बनवा त्याचा. म्हणजे प्रॅक्टिस करत राहा, त्याच्यानंतर जे आहे ते सवय करा. सवय करून तो स्वभावामध्ये परिवर्तन होईल. आणि चेतसा न अन्य गामिना, म्हणजे आमचा विचार, आमची चेतना, आमचं आणखीन काही जे आहे चिंतन दुसऱ्या ठिकाणी न गेलं पाहिजे. न अन्य चेतसा, दुसऱ्या ठिकाणी नाही. चिंतन फक्त भगवंताचं. व्यवहार तुम्ही करत राहा. परमम पुरुषम दिव्यम यादी पार्थानुचिंतय, कुणाला चिंतन करायचं तर परमम पुरुषम दिव्य, परम पुरुषाला आम्ही चिंतन करत राहायचं. आणि त्यांनी जे आहे ते काय होईल असं जर आम्ही केलं, ज्याला ते अनुचिंतन सुद्धा म्हणतात. तर हे अशा प्रकारचा मार्ग त्यांनी खूप एक सुंदर गायडन्स या ठिकाणी दिलेला आहे भगवद्गीतेने. खरं म्हणजे काय आहे की आम्ही जेव्हा
चिंतन बद्दल त्यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की जेव्हा आपण आपल्या मुलाबरोबर, लहान मुलाबरोबर किंवा आणखी नातवाबरोबर कोणाबरोबर जो आहे ते आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर खेळतो, बोलतो, त्यांच्याशी प्रेम करतो, तर खरं म्हणजे ते आम्हाला आमचीच आठवण येते लहानपणाची, किंवा असं समजा तुम्ही की आमचं चाइल्डहुड त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं आहे, अशा प्रकारे जे होतं. तर हे जे होतं, हे जे विचार आहे, हा विचार कुठे कामास येईल, की हा म्हणजे विचार जो आहे तो ह्या ठिकाणी कामा असेल की भगवंताच्या चिंतनामध्ये सुद्धा आमचा विचार जो आहे आम्ही भगवंतच होऊन जाऊ, अशा प्रकारे जे आहे ते मनाला जर तुम्ही चिंतन केलं तर त्याप्रमाणे होईल. तर आता काय होतं पुष्कळ वेळा की आपल्याला चिंतन जेव्हा आपण करतो तेव्हा जे आहे ते काय होतं की आता मंदिरामध्ये आहे, मूर्ती आहे किंवा कोणी आपले गुरु आहे, हे तर साकार आहे, आपल्या समोर साकार सगुण आहे, तर ते आम्हाला लागलीच मनाला पटतं आणि मनाला त्याच्यामध्ये मूर्ती बनून जाते, इम्प्रेशन बनून जातं आणि झटकन जे आहे ते आपण चिंतन करू शकतो. पण निराकाराशी काय होतं, निराकाराला काय होतं की मन जेव्हा निराकारामध्ये जातं, निर्गुण स्वरूपामध्ये जातं, तर ते त्याला काही मिळत नाही, तो वापस येऊन जातो त्या ठिकाणी. तो म्हणतो की अरे तिथे काही नाही मिळालं, परत मन म्हणून वापस होतात. तर हे जे आहे भगवान श्रीकृष्ण जे आहे ते काय म्हणतात, ते म्हणतात की म्हणजे तुम्हाला नसेल जमत निर्गुणाचं चिंतन, तुम्ही सगुणाचं चिंतन करा. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संत. तर असं जे आहे ते सगुणाच्या आधाराने निर्गुणाचं चिंतन करून वास्तविक आत्मा काय आहे त्याच्याबद्दलचं जे आहे ते आपल्याला चिंतन करायचं. तर वेदांतामध्ये काय सांगितलं त्यांनी, वेदांतामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सहज योग म्हटलेलं आहे त्याला, म्हणजे तुम्ही हे चिंतन करत राहा आणि चिंतन करता करता जे आहे ते तुम्ही आपलं कार्य करत राहा. तर हा जो श्लोक आहे, कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयम मनुस्मरेद्य. आता आपण पाहूया ह्या श्लोकाला. आता हे थोडस जे आहे हा विचार झाला याच्याबद्दल, पहिले जे श्लोकांबद्दल विचार केला आपण आणि मृत्यूबद्दलचा विचार झाला या ठिकाणी. कविम पुराणम अनुशासितारम. तर चिंतन जे आहे ते या ठिकाणी काय केलेलं आहे ह्या श्लोकामध्ये, हे चिंतन केलेलं आहे की परब्रह्म परमेश्वराला त्यांनी वेगवेगळी नावं ह्या ठिकाणी देऊन तेच परब्रह्म आहे अशा प्रकारचं जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे कविम उदाहरण नाव दिलंय, पुराणम नाव दिलंय, अनुशासितारम म्हणजे तो अनुशासन करणारा आहे, अणु आणि या सम सूक्ष्मात सूक्ष्म आहे असं म्हटलंय, सर्वस्व धातारम सर्वात भरण पोषण करणारा आहे, अचिंत्य रूपम त्याचं चिंतन करणं कठीण आहे, आदित्य वर्णम आदित्यासारखा आहे, आणि तमस परस्तात म्हणजे अज्ञानाच्या तो पलीकडे आहे. अशा प्रकारचं जे चिंतन केलेलं आहे ते परब्रह्माचं, परमेश्वराचं वेगवेगळे शब्द घेऊन एकाच परब्रह्माचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे, हे आपल्याला पहिले समजायला पाहिजे. कवी म्हटलं म्हणजे असं नको की जे आहे ते जे आहे आपण आपले आजचे कवी समजू. कवीचा अर्थ या ठिकाणी सर्वज्ञ असा केलेला आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ जो आहे तो चिंतन कसं असायला हवं की आम्हाला त्याचा खरा अर्थ काय हे माहित असायला हवं. आता एखाद्याने पुरुषोत्तम म्हटलं, आता ते बायकोला जर विचारलं तर आणि तिचं खुश नसेल नवऱ्याची, तर ती म्हणेल की अरे हा तर म्हणजे जे आहे ते तुम्ही अर्थ विचारताय तो अनर्थ आहे म्हणे, असं म्हणेल. किंवा एखाद्या त्या मुलाला म्हटलं, मुलगा जर रागवलेला असेल बापावर, तो म्हणेल आमचा बाप तर हिटलर आहे. पण तोच कोणी भक्त असेल तर तो म्हणेल की नाही हा हे तर भगवंत स्वरूप आहे आमच्या करतात पुरुषोत्तम. तर सांगत असं या ठिकाणी की म्हणजे शब्दाचा अर्थ जो आहे त्याचं चिंतन म्हणजे परमेश्वराचं चिंतन जे आहे ते कोणत्याही स्वरूपामध्ये जे आहे ते परमेश्वरा स्वरूपाचं चिंतन आम्हाला त्या ठिकाणी हवं. आणि ते प्रत्येक शब्दाचा अर्थ खऱ्या मीच्या रूपाने ग्रहण व्हायला हवा, त्यालाच जे आहे ते चिंतन म्हणता येईल. नाही तर मग ते काय होईल, ते व्याकरणच राहील मग फक्त की व्याकरणाचे विद्वान झाले म्हणून असं. तर हे सर्व डिस्क्रिप्शन ऑफ कॉन्शियसनेस आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता सांगितलं की कवी म्हणजे कवी म्हणून नाही, जे कविता करतात ते नाही, तर म्हणजे जे आहे ते कोण हे, तर म्हणे हे क्रांतदर्शी, म्हणजे जहा न पहुचे रवी वहा पहुचे कवी, म्हणजे सर्वज्ञ आहे. मग सर्वज्ञ कुणाला म्हणतात, तर म्हणजे जे तीन काळाला जाणतात ते सर्वज्ञ, म्हणजे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर.
तिन्ही काळाला जाणतात. जो दिवस गेलेला आहे, जो दिवस आजचा आहे आणि जो दिवस येईल. तर ते काय करतात, जो गेलेला दिवस आहे त्याचं चिंतन करत नाही, जो आलेला आहे त्या भविष्याची चिंता ते करत नाही, आणि आज प्रेझेंट मध्ये ते राहतात. अशा प्रकारे त्यांना म्हणायचं या ठिकाणी. मागची पिढी, आजची पिढी, पुढची पिढी, ते चिंतन जे आहे ते फक्त आजच्या पिढीच जे आहे ते होत आहे. जसं कृष्णाने असं म्हटलं होतं अर्जुनाला की अरे माझे जन्म पुष्कळसे झाले, मला माहिती आहे की पहिले काय, पण तुला नाही माहिती, कारण तुला लक्षात नाही. ते बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं 4थ्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये की जे आहे ते माझे बरेचसे जन्म झालेले असल्यामुळे मी बराच वेळा, मला सर्व जन्म माहिती आहे, तुला नाही माहिती त्याच्याबद्दल. तर तसंच हे आहे की सर्वज्ञ भगवान कसे आहेत म्हणे ते सर्वज्ञ आहे. म्हणजे भूतकाळाचा स्मरणाचा त्याग आम्हाला करायचा, असंही त्या ठिकाणी साधनेमध्ये त्याचा उपयोग काय, कवीचा, कवी शब्दाचा. तर कवी शब्दाचा उपयोग जर कवी म्हणजे सर्वज्ञ जर आहे, त्याच्यामध्ये आम्हाला भूतकाळाच्या स्मरणाचा त्याग करायला हवा आणि भविष्याचं जे चिंतन आहे त्यालाही जे आहे ते फाटा द्यायला हवा. असं जर आपण केलं तर आम्ही स्वरूपाजवळ जाऊ. आणि आम्ही गेलो पास्ट मध्ये, आम्ही गेलो फ्युचर मध्ये, तर स्वरूपापासून आम्ही दूर जाऊ, भगवंतापासून आम्ही दूर राहतो. तर वर्तमानाला ज्याचं उपलब्ध झालेलं आहे, वर्तमानामध्ये जो राहतो त्याला ते कवी म्हणतात. म्हणजे आपल्या स्वरूपाला प्राप्त करणं. मग तिथे काय की ह्या ठिकाणी मग त्या संताचं काय होतं, मग तुझे काळ थांबतो, त्याची गती समाप्त होते, ते लाभ हानी जे आहे ते काय होतं, गती समाप्त होते, लाभ हानी समान होते, सुख दुःख भेट मिटतात. आणि मग त्याला काय होतं तुम्हाला, मग त्याला प्रेझेंट मध्येच आहे, तो मरण नाहीच, कारण तो बियॉन्ड टाइम चाललेला आहे. जीवनमुक्तीचा आनंद भोगणंच फक्त जे आहे ते कसं आहे, त्याला फक्त राहतात, बाकी तर त्या ठिकाणी आणखीन काही राहत. मग कोणी निंदा कोणी विंदा अशा प्रकारची त्याची स्थिती असते आणि तो शांत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असतो. तर असं जे आहे म्हणजे परब्रह्म परमात्मा स्वरूपच अशा प्रकारचं आहे की जे पूर्ण शांत आहे. म्हणून जे आहे ते परमात्मा जो आहे त्यालाच त्यांनी, कवीलाच जे आहे ते परमात्माला कवी म्हटलेलं आहे. परमात्मा कविता नाही करत, कवी आहे तो, म्हणजे सर्वज्ञ आहे. क्रांत दर्शनम सर्वज्ञम अशा प्रकारचा त्याचा अर्थ जो आहे तो केलाय, जो की ट्रान्सडेंटल आहे, म्हणजे टाइमलेस, स्पेसलेस असो, अँड ऑल नोईंग ओमनिशियंट असो. तर मय्येव सकलम जातम मयी सर्व प्रतिष्ठितम, सर्वदूर कोण आहे तर म्हणजे तो कवीच आहे, परमेश्वरच आहे. आणि दुसरा शब्द नंतर आहे कवी नंतर पुराण. पुराण म्हणजे काय, पुरा अभिनव, म्हणजे ओल्डर देन ओल्डेस्ट, जुन्यात जुनं ज्याला आपण म्हणतो. आणि यट युअर फ्रेश आणि न्यू, म्हणजे एखादं कसं आहे की जुनं आहे ते, पण ते कसं ताजं तवानं आहे, नवीन सारखं वाटतं ते, त्या ठिकाणी डिकेईंग नाहीये, सडत वगैरे नाही. समर्थांनी जसं म्हटलंय की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, समर्थांनी पण म्हटलेलं आहे की जीर्णही आहे आणि विस्तीर्णही आहे. हे पुराणम याचा अर्थ हा झाला की ते खूपच जे आहे ते जुनं असून आम्हाला जे आहे ते सदोदित आनंददायक आहे, म्हणून त्याला जे आहे ते सच्चिदानंद असं म्हणतात. आणि पुढचा शब्द आहे या ठिकाणी अनुशासितम, अनुशासितारम, म्हणजे या ठिकाणी ईश्वराच्या कॉन्शियसनेसला त्यांनी संबोधन दिलेलं आहे ईश्वराचं. म्हणजे परब्रह्म परमेश्वर आहे, त्यातून ईश्वराचं जी संकल्पना निर्माण झाली, पहिली माया पूर्ण ज्या ठिकाणी झाली, ज्याला ईश्वराचं नाव दिलं गेलं, ते काय आहे तर म्हणजे तो ईश्वरच जो आहे तो सर्वांचा जो आहे पालन पोषण करता आहे. म्हणजे तोच अनुशासन सर्व दूर ठेवतो. ईश्वर तोच अंतर्यामी आहे, तो सर्व जगाचं नियंत्रण करतो. आणि माझे जरी पुष्कळसे जन्म झाले असतील तरी ईश्वर कसा आहे तर म्हणजे ईश्वर तसाच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून तो काय करतो, तो जगाचं सर्व जे आहे ते संगोपन करतो, अनुशासन ठेवतो, सर्व जगाला जे आहे ते सांभाळतो. मग काय करतो तो म्हणजे जो आहे तो जसं ज्यांनी केलेलं असेल त्याप्रमाणे तो पक्क करतो की त्याला त्याप्रमाणे जे आहे ते परिणाम त्याला मिळावे. हे पक्क करणारा कोण आहे तर म्हणजे तो ईश्वर आहे. मग आता असं जर ईश्वर एवढ्या मोठ्या जगाला सांभाळतो तर काही एवढा मोठा आहे का, म्हणे नाही, म्हणे असं नाही, अस्तित्वच जे आहे तेच ईश्वर स्वरूप आहे. आणि ते अस्तित्वच अशा प्रकारचं आहे की जे जे कोणी जसं कर्म करेल त्याप्रमाणे ज्याही विधी राखे राम ताही विधी रहिये. तर म्हणजे जे आहे ते ईश्वर काय करतो की तुम्हाला त्याप्रमाणे ठेवतो ज्याप्रमाणे तुमचं कर्तव्य असेल, पहिले कर्म असेल. आणि नंतर जो शब्द येतो तो आहे अणु आणि या सम,
अणुअणिया सम म्हणजे सूक्ष्मही सूक्ष्माती सूक्ष्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे अतीव सूक्ष्म परमात्म तत्व. परमात्म तत्वाला शंकराचार्यांनी असं म्हटलंय की सर्वात सूक्ष्म जर काही असेल तर म्हणे कोण आहे, तर म्हणे तो परमात्म तत्व आहे सर्वात सूक्ष्म. म्हणजे इथे आकाशाची कल्पना करायला हवी. साधनेमध्ये आकाशाची कल्पना करतात की मी जर आकाशासारखा असेल तर आकाश काय करतो, सर्वांना आधार देतो, स्वतः त्याच्यात लिप्त होत नाही. ढग असतात, आकाशावर येतात, ढग चालले जातात, पण आकाश काही लिप्त होत. तर आकाश सर्व नाम रूपाला आकाराला सपोर्ट करतो, पण आकाशाला काही आकार नाही, आकाशाला काही शेप नाही, फॉर्म नाही. अशा प्रकारचं जे आहे हे अशा प्रकारे जर लक्षात ठेवलं अणुअणिया सम. आणि जर मला असं पाहायला समजण्यात आलं की काहीतरी शेप कुठे आहे, त्याचा अर्थ हा झाला की मग तो मी नाहीये. म्हणजे मी अधिष्ठान सपोर्ट करणारा आहे. सपोर्ट जर कोणी शेप जर दिसला तुम्हाला तर समजायचं की नाही परमात्मा तत्व ते नाही. परमात्मा तत्व जे आहे त्याला कोणत्याही प्रकारचं फॉर्मलेस शेपलेस असं आहे. मग आता काय होतं की जितकं सूक्ष्म असेल तितकं व्यापक होतं. उदाहरण जर घ्यायचं गेलं, बर्फ आहे, बर्फाचा काहीतरी आकार आहे, स्पेस आहे, पण त्याचं पाणी झालं तर मग ते व्यापक झालं ना. त्याचा आकार जो आहे तो कशा प्रकारचा झाला, लिक्विड, आणि व्यापकता त्याच्यामध्ये आली. समजा त्याला जे आहे ते वाफ झालं, त्याचं भाप स्टीम, तर ते आणखीन व्यापक होतो. तर जितकं सूक्ष्मता असेल त्या ठिकाणी व्यापकता या ठिकाणी येते असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे अणुअणियांना महत्व महियान, लहानात लहान आणि मोठ्यात मोठं असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तर जितकं सूक्ष्म एखादी वस्तू असेल त्याच्यातला भार त्याचा कमी होतो, बोझ त्याचा कमी होतं, अट्रिब्यूट्स त्याला कमी होतात. अट्रिब्यूट्स कमी होतात म्हणजे काय की समजा तुम्ही एक मनुष्य आहे आणि त्यांनी बरचसं काहीतरी ड्रेस घातलेला आहे, बरेचसे ड्रेस घातलेले आहे, मग त्याने ड्रेस जर तो काढत गेला तर त्याला हलकं वाटेल त्याला, किंवा सामान काहीतरी ठेवलं असेल तर सामान काढलं तर हलकं वाटेल. तर तसंच या ठिकाणी आहे की हे जे आपलं शरीर आहे ते कशाचं आहे, पंचमहाभूताचं बनलेलं आहे. तर पृथ्वीमध्ये काय 5 टन मात्रा आहे, आणि पाण्यामध्ये काय तर म्हणजे 4 टन मात्रा आहे, अग्नीमध्ये 3, वायूमध्ये 2, आकाशामध्ये 1 शब्द, एवढीच तन्मात्रा आहे. आणि मनामध्ये काय म्हणजे माइंडमध्ये काहीच तन्मात्रा नाही. बुद्धीला काय तर म्हणजे तिथे काही डाऊट कन्फ्युजन काही नाही त्या ठिकाणी, कारण मनच नाही त्या ठिकाणी. आणि मग आणखीन पलीकडे गेलं कॉन्शियसनेस, अकर्ता भोगता. तर हे सांगायचं तात्पर्य काय की जितकं काही अट्रिब्यूट्स कमी असतील, जितकं काही त्या ठिकाणी उपाध्या कमी असतील, ज्याला उपाधी म्हणतात, तर काय होईल की त्या ठिकाणी सूक्ष्म ते सूक्ष्म प्रवास तुमचा त्या ठिकाणी होईल. म्हणजे असं समजा तुम्ही समोर पाहता आहात, आता समोर पाहता हा या ठिकाणी त्याच्या पाठीमागे पाहायला गेलं तर काय म्हणजे डोळ्याने पाहतोय, चला डोळे पहा, डोळ्यावर लक्ष ठेवा, आपल्याच डोळ्यावर आपण लक्ष ठेवा, त्याच्यानंतर मनावर लक्ष ठेवा, त्याच्यानंतर आणखीन पाठीमागे जा, बुद्धीवर कडे जा. मग बुद्धीच्या पाठीमागे एक चैतन्यावर जे आहे ते चैतन्याकडे जा, त्याच्या पाठीमागे म्हणजे रिफ्लेक्टेड चैतन्य, आणि त्याच्या पाठीमागे जे आहे ते ऍब्सोल्यूट चैतन्य, ते त्या ठिकाणी जा. तर असं जर तुम्ही केलं त्या ठिकाणी, अशी जर साधना त्या ठिकाणी जर आपली झाली तर काय होईल की तुम्ही जिथे फॉर्म नाही, जिथे कन्सेप्ट नाही, अशा रिअलिटीला तुम्ही जे आहे ते पोचा. आणि मन तिथे काय विचार करेल, काही विचार करू शकणार नाही. विचार नसेल तर बुद्धी काय करेल त्या ठिकाणी, काहीच करणार. तर काय की जितकं सूक्ष्म असेल ते एक वेळ ग्रॉसला पकडू शकतो, पण ग्रॉस असेल तर सूक्ष्मला पकडता येणार नाही. माझं देह आहे, माझं शरीर, माझं हे, माझं ते, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्व असतील तर परमेश्वराला पकडणं, परमेश्वराकडे पोचणं कठीण होतं. तर अशा प्रकारे ही जी अवस्था आहे अनुस्मरेद्य, म्हणजे हे अशा प्रकारचं चिंतन करणं, याला ते अनुस्मरेद्य असं म्हटलेलं आहे. पुढचा शब्द आहे त्या ठिकाणी अणु अणुअणियासम अनुस्मरेद्य. तर अनुस्मरेद्यचा अर्थ आहे की अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही चिंतन करावं की त्याच्या ह्या ज्ञानाच्या बाहेर आणखीन काहीच नाही. त्या सर्वांचं स्मरण, आम्ही त्याचं स्मरण करावं, त्यांनी आमचं स्मरण करावं, अशा प्रकारचं ते आहे. कॉन्शियसनेस जे आहे ते यू कॅन ओनली बी इन कॉन्शियसनेस, नथिंग बियॉन्ड इट. आणि नंतर पुढे आहे सर्वस्व धातार. सर्वस्व धातार म्हणजे जो आहे तो पालन पोषण करतो. मनाला असं कठीण जातं विचार करणं नाम रूपाशिवाय, पण हे की स्मरण काय करायचं की परमात्मा तत्व जे आहे हे सर्वदूर जे आहे पालन पोषण करत आहे, शिवाय जे आहे ते आणखीन काही नाही करणार.
अचिंत्य धातारम अचिंत्य रूपम. अचिंत्य रूपम म्हणजे आता भाई अचिंत्य रूपाचा असा आला तर चिंतन करू शकत नाही. तर चिंतन जर करू शकत नाही तर मग तुम्ही चिंतन काय करणार जर तुम्ही अचिंत्य म्हणून दिलं तर परमात्मा तत्व चिंतनात येत नाही. त्याचं स्मरण करणं अशी दृढ भावना धारण करायची. म्हणजे अचिंत परमात्माचं चिंतन याचा अर्थ हा झाला की परमात्माचे जे ऍट्रिब्यूट्स आहे, जे लक्षण आहे परमात्माचे, सच्चिद आनंद आहे, दृष्टा साक्षी चैतन्य आहे, जे काही आहे त्याचे आपण ऍट्रिब्यूट्सला जे आहे ते चिंतन करणं, त्यालाच त्यांनी जे आहे ते अचिंत्य असं नाव दिलेलं आहे. अशा अचिंत परमात्माचं चिंतन त्या ठिकाणी करायचं की जे चिंतनात येत नाही याचं स्मरण करायचं, असं रामसुखदास महाराज या ठिकाणी लिहितात भगवद्गीता. तर अचिंत्य रूपम आदित्य वर्णम. आदित्य वर्ण म्हणजे जसं सूर्याची उपमा या ठिकाणी दिली की सूर्य कसा नित्य प्रकाश देतो तसंच परमात्मा तत्व आहे. तर असं नाहीये की कधी जे आहे ते सूर्याचा प्रकाश समजा कधी कमी आहे कधी जास्त आहे, तसं याचं नाहीये. पण सूर्याच्या प्रकाशासारखं त्यांनी काय या ठिकाणी दिलं की यासाठी यांनी दिलं की जसं त्याचा नित्य आहे आणि प्रकाश आहे आणि नेहमीच जो आहे त्या ठिकाणी असतो, कधी असं नसतंच की सूर्याचा प्रकाश नाही. म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते त्यांनी त्याचं उदाहरण दिलं की डिवाइन लाईट, स्वयंप्रकाश जो सर्व दूरच आहे, तो प्रकाशक आहे. प्रकाशाला अंधार म्हणून तरी होतं, पण याला स्वयंप्रकाशाला अपोजिट म्हणून असं काही नाही. आदित्य वर्णम तमसा परस्तात म्हणजे तो परमात्मा अज्ञानाहूनही पलीकडे आहे. सूर्याची मर्यादा काय? सूर्याची मर्यादा सुद्धा कधी सूर्य जन्माला आला असेल, कधी तो जाणार असेल, सृष्टी उत्पन्न झाली जाणारी, तर म्हणजे ह्याला तशी मर्यादा नाहीये. म्हणून त्यांनी सांगितलं की तमसा परस्तात. उदाहरण देताना काही जर आपल्याला असं वाटलं की बाबा हे शॉर्टकमिंग जे या उदाहरणाचे, तर त्याच्याही ते अज्ञान झालं त्या ठिकाणी, म्हणून त्याच्याही पलीकडे असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. म्हणजे आता हे काय आहे की आदित्य वर्णम तमसा परस्तात, तो परमात्मा अज्ञानाहूनही पलीकडे आहे असं परमात्माचं यांनी या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. कविम पुराण मनुष्याधितारम मनोमणी असम सर्वस्व धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसा परस्तात. तमसा परस्तात म्हणजे अज्ञानाच्या पलीकडे हे परब्रह्म आहे असं परब्रह्माचं चिंतन यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता पण इथे थांबणार आहोत. पुढचा भाग जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलेला आहे थोड्याशा ओव्या आहेत त्या आपण नंतर पाहू पुढच्या वेळेस, आणि हा प्रवास आपण चालू ठेवूया. जय जय रघुवीर समर्थ. नो बुद्धिहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विपूर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्।